नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी काही विशेष व महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान शूरवीर आणि स्वराज्य स्थापनेचे जनक होते. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या डोंगरावर झाला आणि शिवाई या देवीच्या नावावरून त्यांना शिवाजी हे नाव ठेवण्यात आले होते. तसेच शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे मालोजी राजे भोसले असे होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई हे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव असे होते. त्यांचे माहेर हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड हे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना 8 पत्नी होत्या. शिवाजी महाराज यांना 2 पुत्र व 6 मुली होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली लढाई स्वराज्यासाठी फतेह खान यांच्याशी 8 ऑगस्ट 1648 बेलसर या गावात झाली होती. हे पुणे जिल्ह्यातील सासवडच्या शेजारील बेलसर हे गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा यालाच प्रचंडगड असेही म्हणतात हा जिंकला होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 झाला होता. यालाच हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हटले जाते आणि या राज्याभिषेकानंतरच शिवाजी महाराज यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास महाराज हे होते. शिवाजी महाराजांनी जगातील सर्वप्रथम नौसेनेची स्थापना केली होती. शिवाजी महाराज यांच्याकडे 7 घोडे होते. त्यांची नावे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गजरा, रणभीर आणि कृष्णा असे त्यांचे नावे आहेत. वेगवेगळ्या युद्धाच्या वेळी ते वेगवेगळ्या घोड्यांचा वापर करत. कृष्णा या घोड्यावर माता जिजाऊंच्या सांगण्यावर राज्याभिषेक झाल्यानंतर ते बसले होते. हा पांढऱ्या रंगाचा होता. शिवाजी महाराजांकडे 3 तलवार होत्या. भवानी, जगदंबा आणि तुळजा असे या तलवारीचे नाव होते. 1664 मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील अरबी समुद्रातील कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग या किल्ल्याचे बांधकाम सुरुवात करण्यात आले. ते 1664 ते 67 या काळात बांधकाम पूर्ण झाले. हा किल्ला 48 एकरामध्ये बांधण्यात आला. या किल्ल्यावर विहिरी व शौचालयही बांधण्यात आले होते. हा एक जलदुर्ग म्हणून ओळखतात. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला 3 ते 5 एप्रिल 1680 रोजी वयाच्या 50व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.